दिसतोय ना मी? हो हो. हा. आपण मागच्या जो विचार केला होता त्याच्यामध्ये मागच्या 2 सत्रामध्ये की मन जर शांत करायचं असेल तर काय करून चालत नाही, काय केल्याने ते होत नाही, असं एक आपण विस्ताराने सगळं पाहिलं होतं की दडपून टाकता येत नाही. तर एकाग्र करून सुद्धा तसं म्हणलं तर मन शांत नाही होऊ शकत, कारण तो एक अग्र केलेला जो असतो विचार तो कायम शेवटपर्यंत राहतोच. म्हणून निर्विचारता जर साधायची असेल तर ते जे आता तुम्ही प्रेझेंटेशन पाहताय त्याच्यात जे पर्याय दिलेले आहेत काय 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 की हे असं करता येत नाही, तसं करता येत नाही, दडपता येत नाही, त्याच्यापासून टाळता येत नाही, त्याच्यापासून दूर जाता येत नाही, दुर्लक्ष वगैरे वगैरे. तर हे सगळं आपण बोललो तर मग ध्यानाची प्रक्रिया म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं होतं मागच्या वेळेला, आणि तुम्ही ते करूनही पाहिलं होतं. आणि मी तुम्हाला असं सुचवलं होतं की तुम्ही जरा आपल्या बरोबर राहून दिवसभर आपल्या मनामध्ये विचार कसे येतात, त्याचं स्वरूप काय असतं, आणि त्या मागे दडलेले आपण काय असतो, नेमकं काय असतं, तर हे असं छान असं फ्रेंडली पद्धतीने जाणत गेलं आणि ते जर तुम्हाला त्याचा एक तो सेन्स आला की कसं करायचं असतं तर इतकं फॅसिनेटिंग ती प्रोसेस होते. मग खूप छान वाटायला लागतं आपल्याला. फक्त त्या बाबतीने मागे तुम्हाला सांगितलं होतंच की नुसतं चांगलं चांगलं वर आलं तर ते फक्त माझं स्वरूप आहे किंवा माझी मागे दडलेला जो मी आहे तो फक्त चांगला चांगलाच आहे असं बघून नाही चालत. तर जे समोर येईल ते जाणावं लागतं, समजून घ्यावं लागतं आणि स्वीकारावं लागतं. तर ही प्रोसेस जर आपण अशी छान हसत खेळत मजेत केली तर आपण तासन तास ते करत राहू शकतो आणि सगळं जे आत साठलेला कचरा आहे तो वरती यायला लागतो. आणि तो येऊ दिला आपण छान की अजून अजून ते सगळं स्वच्छ होत राहतं. आता जसं आपण ह्या करोनामुळे सगळेजण आपली आणि घराची सुद्धा साफसफाई करतायत, तर कानाकोपऱ्यात कुठे 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 कचरा जो साठलेला असतो तो आपण जसं काढतो तर तसं मनाच्या संधी कोपऱ्यामध्ये सुद्धा खूप काय 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 अनावश्यक साठवलेलं असतं. तर ते सगळं जर आपण छान उलगडून पाहिलं, आपल्या समोर ते येत गेलं आणि ते जाणून घेतलं आणि स्वीकारलं तर एक वेगळं डायमेन्शन आपल्या पुढे उभं राहतं की ज्याच्यामुळे आपलं मन खऱ्या अर्थाने खूप डीप पातळीवर शांत व्हायला लागतं. आणि तसं ते होण्यासाठी तो फ्रेंडली अप्रोच अतिशय महत्वाचा असतो. म्हणून तो किती तुमच्यामध्ये रुजतोय हे बघायला पाहिजे, त्याच्यावरती जरा भर दिला पाहिजे. आपण तेही बोललो होतो की फ्रेंडली म्हणजे काय, तर समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा अप्रोच. समजून घेणं आणि स्वीकारणं, समजून घेणं आणि स्वीकारणं म्हणजे फ्रेंडली असणं. तर असंच आपण करत गेलो तर आपल्या बरोबर राहणं की ज्याला काही पर्याय नसतो, म्हणजे आपल्याला बाकी लोकांच्या राहायचं का नाही याचा पर्याय असू शकतो, पण आपल्याला नाईलाज जसं आपल्याला निदान आपल्यावर तरी कायम राहावंच लागतं, तिथे चॉईसच नाही आपल्याला काही. तर त्यामुळे जर राहायचंच असेल बरोबर तर मजेत राहिलं तर काय वाईट आहे ना, नाही का. तर तसा सुद्धा आपण प्रॅक्टिकल विचार करू शकतो की नाहीतरी आपली कंपनी आपल्याला अपरिहार्य आहे, ती काही टाळता येणार नाही, अटळ आहे. तर मग माइट एज वेल हॅव गुड टाइम असं. तर म्हणून, आणि गुड टाइम म्हणजे काय, तर नुसतं मजा करणं असं नाही, कारण ते मजेचा सुद्धा नंतर नंतर कंटाळा येतो ना. मजा मजा तरी काय करायची, किती वेळ करायची असं होतं. पण हे जर आपण करायला लागलो, स्वतः बरोबर राहायला लागलो आणि ते आपण त्यातला आनंद आपल्याला मिळायला लागला तर आपला वेळ कसा जातोय पत्ता लागत नाही. आणि छान आपली स्वतःविषयीचे जे अंडरस्टँडिंग आहे ते जास्त 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 डीप होत जातं. आणि जितकं ते अंडरस्टँडिंग डीप होईल तितकी मनशांती सुद्धा डीप होते आणि मग ती आपोआप टिकायला लागते. कारण आपल्याला स्वतःला समजावून घेत स्वीकारत गेल्याशिवाय टिकाऊ मनशांती येतच नाही. येते ती पोकळ तात्पुरती असते.
जाण जी आहे स्वतःविषयीची, आत्मज्ञान तो शब्द जरा मी टाळतोय वापरायचा, पण स्वतःला ओळखणं हे जे आवश्यक बाब आहे. आपल्याला जर मनशांती असेल तर स्वतःला ओळखून स्वीकारल्याशिवाय ती येणं शक्य नाही. तर त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या प्रयोगाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. पण मी त्याच्याबद्दल जरा बाकी कुठल्या बाबतीत आग्रही नसलो तरी ह्या बाबतीत आग्रही आहे की आपण आपल्या बरोबर राहावं आणि मजेत राहावं. तर आता हे ध्यानाच्या बाबतीत जे आपण बोलतोय तर ते त्याचे कसे आणि का परिणाम होऊ शकतात हे जरा समजून घेण्यासारखं आहे. आपण ध्यान म्हणजे काय म्हणलो की म्हणजे काय मनाच्या बाबतीत करता येणं शक्य नाही ते करून झाल्यानंतर आपण असं म्हणलो होतो की शारीरिक पातळीवरती आपण जर कम्फर्टेबल झालो, आता आपल्याला हे असं वाटतं की त्यात काही कम्फर्टेबल आहेच की मी, असं वाटतं. पण तेच आपण खरोखरच आपल्याला कम्फर्टेबल असणं म्हणजे काय हे सुद्धा ऍक्च्युअली आपल्याला तो शब्दच नुसता माहिती असतो की काय हे बघायला पाहिजे. पण बऱ्याच बाबतीत असंच असतं, बऱ्याचशा संकल्पना हे नुसतं शब्दज्ञान असतं आपलं. ऍक्च्युली पण तो कम्फर्ट सुद्धा खरोखर अनुभवलाय का नाही हे सुद्धा काळजीपूर्वक पडताळून पाहण्याची गरज असते. मग आपल्याला ते समजलं की कम्फर्ट म्हणजे काय समजलं, ताण सगळे दूर करायचे ते पण आता माझे ताण दूर झाले असं म्हणतो, बरोबर. पण आपण त्या ताणांबरोबरच राहिलो, ताण कुठे ते ऍक्च्युली आयडेंटिफाय केलं, नेमका कुठे ताण आहे शरीरात, कुठल्या कुठल्या भागामध्ये तो विखुरलेला आहे, तर त्याचं दर्शन घेतलं आपण, त्या ताणाचं दर्शन घेतलं, ते जाणला तो ताण तिथे असलेला, आणि तो जाणल्यामुळे आणि तिथे थोडीशी हालचाल केल्यामुळे तो कसा दूर होतोय हे आपण प्रत्यक्ष आपल्या प्रयोगाने उलगडून पाहिलं, अनुभवून पाहिलं. आणि असं वेळोवेळी करत गेलो आपण तर आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, काही कालखंडामध्ये असं लक्षात यायला लागतं की अरे बरेचसे ताण माझ्या शरीरामध्ये असेही होते की जे मला माहितीच नव्हते. आणि आता आता मला कळायला लागलंय की मी वरून पाहता खूप रिलॅक्स वाटतोय, कम्फर्टेबल असं वाटतंय, पण आत तसं नाही बरं का. तर असं लक्षात येणं हे सुद्धा एक मोठं रेव्हलेशन असतं, हे मोठं एक आपल्या पुढे एक सत्य प्रकट होण्यासारखं असतं. आणि हे जसं जसं होत जाईल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तस तसं तुमच्या ध्यानाची खोली वाढत जाते आणि ताणविरहित तशी पटकन यायला लागते. पण ती पटकन आले असा भ्रम न होता ऍक्च्युली पटकन यायला लागते. कम्फर्टेबल आपण आहोत तर ते आपल्याला जर असं लक्षात यायला लागलं की आपण कम्फर्टेबल आहोत आणि डिस्कम्फर्ट म्हणजे काय असं कळलेलं असेल आणि तो वेळोवेळी आपण दूर करणं आपल्या अंगवळणी पडत गेलं, तर अशी एक वेळ नक्की येते की ज्याला आपण नुसतं स्मरण जरी केलं आपण शारीरिक पातळीची सुखकारक स्थिती म्हणजे काय याचं स्मरण केलं. आधी बरेच दिवस त्या सुखकारक स्थितीचा अभ्यास केला, अनुभव घेतला, तर ते नेमकं काय आहे हे आपल्याला आतून कळलेलं असलं की आपल्याला स्मरण केलं की ती सुखकारक स्थिती येऊन जाते. तसंच शारीरिक ताणांच्या बाबतीत होतं. शारीरिक ताणांचं आपण दर्शन घेत गेलो आणि ते घेतल्यानंतर तो वेळोवेळी तिथे तिथे हालचाल करून ते दूर करत गेलो. आणि मी आता आधी म्हणलो त्याप्रमाणे त्याचं आपल्याला असं दर्शन घडलं की ताणाने कसं आपल्या शरीरामध्ये विखुरलेला कसा असतो आणि त्यांनी आपलं चित्त कसं विचलित होतं, आपल्या मनामध्ये विचार कसे त्या ताणामुळे, ताणाकडे आपलं लक्ष वेधलं गेलं की विचार सुरू झाले. तर ते नसले तर कसं हे होतं, ताण नसले की आपले विचार आपसूक कसे कमी होतात हे आपल्याला जेव्हा अनुभवाने लक्षात यायला लागतं तर त्यावेळेला एक वेगळं मोठं दर्शन असतं. तर ते जे झालं तर आपल्याला साधना जास्त सुकरपणे व्हायला लागते, सोपी जायला लागते. आणि ती जितकी सोपी जाईल तितकी ती दीर्घकाळ करणं आपल्याला शक्य होतं. आणि दीर्घकाळ जेवढी करत जाऊ तितकं आपल्यामध्ये ती रुजत जाते, मुरत जाते. आणि ती मुरली, रुजली किंवा त्याचे परिणाम आपल्याला अखंड
शांत वाटणं, प्रसन्न वाटणं, आनंदी वाटणं हे सगळं आपोआपच व्हायला लागतं. तर हे आपण आपल्या बरोबर राहिलो, मनातल्या विचारांचा अभ्यास केला, त्याच्या मागे दडलेले काय आता आपण हे सगळं बघत गेलो, त्याचा स्वीकार करत गेलो, आणि शिवाय हे साधना आपण करतोय आणि त्याच्यातले बारकावे समजून घेतोय. त्याच्यात आता श्वासाबरोबर राहायचं असं सांगितलेलं आहे त्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये. तर त्यात सुद्धा जे सांगितलेलं असतं, बऱ्याच जणांनी एकाला ऐकलेलं असलं की कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही आणि कंट्रोल करायचं नाही श्वासावर. तर हो, कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही आणि कंट्रोल माहिती आहे आम्हाला असं वाटतं, पण शब्दार्थ माहिती आहे आणि आपण प्रत्यक्षात ते केलेलं नाही हे बऱ्याच वेळा माहिती नसतं. तर ते आपण करून पाहिलं आणि ऍक्च्युअली त्या श्वासाबरोबर राहणं म्हणजे काय, प्रत्यक्षात त्या श्वासाबरोबर राहणं म्हणजे नेमकं काय आहे ह्याचीच आपल्याला प्रचिती यायला लागली रोज थोडी 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 थोडी. तर ती प्रचिती आपल्यामध्ये दृढमूल होते, ती रुजते आपल्यामध्ये, आणि तशी रुजायला लागली की तो श्वास आपला फक्त ध्यान करताना असं नाही, इतर वेळेला सुद्धा असं एफर्टलेस इजनी चालू राहतो. आणि श्वासाच्या बाबतीत एफर्टलेस इज येणं, म्हणजे सहजता येणं, तर याने आपलं मन फार पटकन शांत व्हायला लागतं. आणि तसं ते व्हायला लागलं की नंतरच्या शेवटच्या स्टेजमध्ये आपण जे म्हणतो की विचारांचं दर्शन घ्यायचं आणि कुठल्याच विचाराला रिॲक्ट करायचं नाही. चांगला विचार आहे म्हणून राहायला पाहिजे, वाईट आहे म्हणून नको, असं काहीच केलं नाही आपण की आपसूक ते विचार थांबून जातात. आता ही जी प्रक्रिया आहे ना आपण करतो, त्याचे 2 डायमेन्शन्स आहेत. एक म्हणजे आता आपण ह्या ज्या 4 स्टेजेसचा विचार केला आणि त्यातनं हळूहळू आपण निर्विचारतेपर्यंत पोहोचलो. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण आपल्याला खूप चांगलं ओळखायला शिकतो, स्वीकारायला शिकतो. त्यामुळे आपल्या मनातले आतले सगळे कॉन्फ्लिक्ट्स डिझॉल्व्ह व्हायला लागतात आणि कॉन्फ्लिक्ट्स मध्ये आपली शक्ती खूप वाया जात असते. ते कॉन्फ्लिक्टच गेले, कॉन्ट्राडिक्शन्स आपल्या सगळ्या डिझॉल्व्ह झाल्या आणि कसं तरलता आपल्यामध्ये आता निर्माण झाली. त्या तरलतेमुळे आपल्याला ती निर्विचार स्थिती जी आहे ती हळूहळू आपल्यामध्ये प्रस्थापित व्हायला लागते आणि विचारांच्या काहुरामधनं विचार करणं, बॅकग्राऊंडला विचारांचा सगळा काहूर आहे, गोंधळ आहे, आणि त्यातनं आपण काहीतरी समस्या आली आणि ती सोडवण्यासाठी विचार करतोय. तर त्या काहुरातनं केलेले विचार, बॅकग्राऊंडला काहूर आहे, विचारांचा गोंधळ आहे, आणि त्यातनं आपण काहीतरी समस्या सोडवण्यासाठी काहीतरी विशिष्ट वेळेला काहीतरी विचार करतोय. तर तो विचार हा इतका परिपूर्ण नसेल, पण त्याची बॅकग्राऊंड गोंधळही असेल, गोंधळलेली स्थिती असेल. पण तेच जर उलट झालं की आपलं अधिष्ठान हे रोजच्या साधनेमुळे आणि विचारांशी मैत्री केल्यामुळे, स्वतःबरोबर राहिल्यामुळे आणि रोज ध्यान केल्यामुळे आपल्याला मन असं हळुवारपणे शांत करता आलं आणि ते असं सहजपणे टिकायला लागली ती शांती. तर कालांतराने असं तुमच्या लक्षात यायला लागेल की तो आपला स्वभाव व्हायला लागलाय, म्हणजे मनशांती हा स्वभाव व्हायला लागलाय आणि त्या मनशांतीतनं आपले विचार प्रकट होतात. त्या मनशांतीचं अधिष्ठान असताना आलेला प्रश्न विचारपूर्वक आणि सगळ्या बाजूनी समजून घेऊन सोडवणं हे जर आपल्याला शक्य झालं तर बरेचसे प्रश्न मुळात आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कळायला लागतात. ते खूप चांगल्या प्रकारे कळले की त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं याचा मार्गही त्याच्यातनं आपल्याला मिळत राहतो वेळोवेळी. तर ते खूप महत्वाचं आहे. आणि ही जी प्रोसेस आता आपण बोललो की आपल्या बरोबर राहणं आणि ध्यानाची एक प्रक्रिया चांगल्या प्रकारे आत्मसात करणं, दोन्ही करत गेल्यामुळे आपल्या विचारांशी इतकं छान नातं निर्माण झालेलं असतं की ध्यानाच्या वेळेचा विचाराचं काहूर काही कारणामुळे निर्माण झालं तर आपण खूप ते हळुवारपणे दूर करू शकतो. कारण असं प्रसंग येऊ शकतात की आपण ध्यान करतोय आणि ध्यान करताना शांत वाटायला लागलं आणि काहीतरी ट्रिगर बाहेरचा, काहीतरी निमित्त कारण झालं आणि पुन्हा काहीतरी अस्वस्थता निर्माण झाली. तर आपण जर आपली भूमिका जर योग्य नसेल, मनाशी जे नातं आपलं ते जर अधिष्ठान चांगलं नसेल, आपण त्याने पुन्हा विचलित होऊ आणि सगळं मन पुन्हा त्या काहुराच्या प्रभावाखाली येईल.
पण आपल्याला जर आपण त्या प्रक्रियेतनं छान गेलेलं असलो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, तर आपल्याला जी दृष्टी मिळेल त्याच्यातनं, त्या दृष्टीमुळे आपल्याला तो विचारांचं अचानक ध्यान करता करता मन शांत झालं आणि मध्येच एकदम काहीतरी विचारांचं काहूर उठलं, तर ते असं आपण खूप लीलया शांत करू शकू. फार त्याच्यात आपल्याला दगदग नाही होणार, त्याचा फार त्रास होणार नाही. आणि हे दैनंदिन जीवनातले जे काही प्रश्न असतात तर ते सोडवताना हे अधिष्ठानभूत जर मनाची शांती असेल तर हे खूप सहजपणे आपण करू शकू. आणि तसं व्हायला लागलं तर मन विचलित होणंच कमी वेळा व्हायला लागेल. ते विचलितच कमी वेळा झालं तर नॅचरली मनशांती आपली टिकून राहणं स्वाभाविक आहे. ते तशी ती टिकून राहण्यासाठी आपल्याला अर्थातच म्हणजे थोडस दमादमाने घ्यावं लागतं, असं एकदम होत नाही ह्या गोष्टी, पण अप्रोच करेक्ट असायला पाहिजे असं मला फार काय तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की अप्रोच आपला छान असेल तर पुढचं सगळं एव्हरीथिंग फॉल्स इन टू प्लेस. तर तसं आपण बघायला पाहिजे. आणि मग काय होतं, आता हे जसं तुम्हाला सांगितलं की मनशांतीची बॅकग्राऊंड निर्माण झाल्यामुळे मन विचलित होण्याचे प्रसंग जर आयुष्यात आले तर त्या शांतीच्या अधिष्ठानातून आपण तो प्रश्न सोडवतो आणि त्यामुळे तो कळणं आणि सोडवणं सोपं जातं. हे जसं खरं आहे, तर तसंच आपल्याला रिॲक्ट न होणं, कुठल्याही परिस्थितीला प्रतिक्रिया न देणं, हे जर आपल्यात रुजलं तर खूपसे नातेसंबंधातले प्रश्न आपले इज आउट होतात, हे हलके होतात, सोपे होतात. म्हणजे काय होतं की काहीतरी छोटं मोठं कारण असतं, किरकोळ काहीतरी कारण असतं आणि त्याच्यावरनं कोणीतरी व्यक्ती चिडते, तर ती चिडते म्हणजे काय होतं तर तिचा अहंकार कुठेतरी दुखावलेला असतो म्हणून ती चिडते. आपण जर आपला अभ्यास करत असलो, आपण आता म्हणतोय तसाच आपण अभ्यास करत गेलो तर आपल्याला आपलं असं जे एक दर्शन घडतं, तर त्या दर्शनातनं आपल्याला जी दृष्टी मिळते त्यातनं आपल्याला हे सुद्धा लक्षात आलेलं असतं की आपण सुद्धा कधीतरी दुखावले ज्यावेळेस जातो किंवा सुखावले जातो त्याला प्राधान्याने ते अहंकारामुळेच असतं. हे आपल्याला जर आपल्या अभ्यासातनं लक्षात आलेलं असेल आपल्या बाबतीत, तर दुसऱ्याच्या बाबतीत ज्याला अशी सिच्युएशन निर्माण होते की ज्याला तो अरे म्हणतोय, तर त्याला कारे म्हणणं ही जी रिॲक्शन असते ती उमटतच नाही. कारण आपण आपल्या अहंकाराचं दर्शन घेतलेलं असतं, आपल्याला त्याचे सगळे बारकावे खाचाखोचा समजलेले असतात. तो कधी सुखावतो कधी दुखावतो माहिती असतं. तर तसं समोरच्या माणसाचं झालंय, तो दुखावला गेलाय, तर दुखावल्यानंतर तो शांत होऊ देणं आणि नंतर त्याच्याशी संवाद साधणं हे जास्त हिताचं कसं आहे हे त्यावेळेला कळणं महत्वाचं असतं, नंतर कळून उपयोग नसतो. तर आपण जिवंत साधना जर सतत करत असलो आणि मेकॅनिकली नुसती रिच्युअल म्हणून नाही, तर एक आवडीने करतोय, आनंदाने करतोय, त्यात आपण खूप रमलोय, तर मग आपल्याला त्यातनं ती मी म्हणतोय तशी आपल्याला दृष्टी मिळते. आणि तशी ती मिळाल्यामुळे आपल्याला आरे आणि कारे असं म्हणण्याचे जर प्रसंग येतात, तर आरे म्हणून झाल्यानंतर आपण कारे म्हणण्यापासून आपला बचाव करू शकतो, आपोआपच करू शकतो, त्याची काही फार मोठी खटपट नाही करायला लागेल. आणि तशी न केल्यामुळे, तसे आरेला कारे असं न आल्यामुळे खूपसे प्रश्न आपले निवडून जातात. कारण सगळं तो अगदी बॉटम लाईन रियालिटी काय आहे तुम्हाला मी वेळोवेळी सांगितलेली आहे की आपल्या दुःखाचं, आपल्या सफरिंगचं, आपल्या अडचणींचं, आपल्या समस्यांचं अगदी मूलभूत एकमेव कारण कुठलं असेल तर आपला अहंकार हेच आहे. आपण स्वतःला, आणि अहंकार नाही कुठला की आपण जसे आहोत जेवढ्या काही आपल्या क्षमता आहेत त्याच्यापेक्षा जास्त वाटणं म्हणजे अहंकार आहे, म्हणजे तो गर्व आहे. आणि तसं नसणं म्हणजे आपण आहे त्याच्यापेक्षा स्वतःला कमी लेखणं हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे. गर्व असणं हा जसा अहंकार आहे तसं कमी लेखणं हे सुद्धा अहंकाराचं निगेटिव्ह पण अहंकाराचंच रूप आहे. तर हे थोडस आपल्याला समजून घेणं आणि
स्वीकारणं ऐकायला अवघड जातं, कारण आपण जे ऐकलेलं असतं ते अहंकार म्हणून तो नको, आणि त्याच्याशी आपलं भांडण, त्याच्यापासून काही होणार नाही नको, त्याच्याशी कायम वैराच्याच भूमिकेतनं पाहिलं जातं. पण तो निसर्ग निर्मित आहे. अहंकार ही काही आपल्याला आपण बाजारातनं विकत आणलेली गोष्ट नाहीये. आता तर बाजारात जाऊन हवं ते विकतही आणता येत नाहीये, घरातच बसून राहिलोय आपण. पण अहंकार हे आपल्या बरोबरच जन्माला आलेला आहे तो, आणि आपल्याला आपलं अस्तित्व जपण्यासाठी जेवढा अहंकार लागतो, हे मला भूक लागली तर मला कळलं पाहिजे की भूक लागली आहे, मला ताण लागली तर कळलं पाहिजे ताण लागली आहे, आणि ते भागवू शकलं पाहिजे. मला झोप आली तर कळलं पाहिजे मी झोपू शकलो पाहिजे. हे सगळं जे आहे हे करण्यासाठी मला माझ्या अस्तित्वाची वेगळेपणाने होणारी जी जाणीव आहे ती कायम असावीच लागते. आणि तशी जर ती असेल, आणि ती जर माझी काळजी घेण्यासाठी जेवढा अहंकार आहे आवश्यक तेवढा जर माझ्याकडे राहिला तर त्यात काहीच नाही, तो आवश्यकच आहे आपल्याला. आणि आपण नुसतं ठरवलं म्हणून काहीच होत नाही की नाही अहंकारातून मला मुक्त व्हायचं म्हणून थोडं मुक्त होता येतं, असं नसतंच. तर त्यामुळे बेसिक जो अस्तित्वासाठी आवश्यक असणारा अहंकार आहे तो कायम आपल्या बरोबर राहणार आणि आपल्या बरोबरच जाणार, हे मान्य करून टाकलं. पण जो ब्लोटेड जो असतो आणि वाढवलेला जो अहंकार असतो तो घातक असतो, किंवा कमी केलेला अहंकार असतो चुकीच्या पद्धतीने, तो असतोच खाली दडलेला. तो कधीतरी उफाळून मग निगेटिव्ह अहंकार असतो, तो कधी उफाळून मग पॉझिटिव्ह अहंकार म्हणून बाहेर पडतो गर्वाच्या रूपाने. तर मुद्दा सांगण्याचा असा की हे आपल्याला बेसिक्स जे लक्षात आले, आणि ते कधी लक्षात येतात पण आपल्या बरोबर राहिलो तरच हे सगळं उलगडत जातं आपल्याला. आणि ते जर उलगडायला लागलं आणि वेळोवेळी आपल्याला त्याची जाणीव होत गेली, आणि अरे कार्याचे प्रसंग आपल्या आयुष्यातले मिनिमाइज झाले एकदम, म्हणजे अगदी क्लोज टू झिरो आले, तर कितीतरी आपले ताणतणाव आपोआप दूर होऊन जातात. कितीतरी त्याचं मूळ कारणच ते असतं. कोणते आरे म्हणतो आपण कार्य म्हणतो, आणि त्याच्यातच आपण गुरफटून जातो, सगळं आपले मनस्वास्थ्य हरवून बसतो. पण तेच जर अरे म्हणल्यानंतर थांबलं, तथ्य पाहिलं तर त्या म्हणण्यातलं काय, ते त्याला काय सांगायचंय नेमकं. आणि आपण मागे बोललो तसं की कोण बोलतोय याच्यापेक्षा काय बोलतोय याच्याकडे लक्षात येतं, आणि काय खरं आहे याच्यावरती लक्ष ठेवलं तर असं आपल्याला कालांतराने लक्षात यायला लागतं की अरे आपणच फक्त शहाणे आहोत असं नाही, समोरचा माणूसही काही महत्वाच्या आणि समजदारपणाच्या गोष्टी करू शकतो, आणि त्याचा जर मी स्वीकार करला तर मला बरं वाटतं. त्यांनी असं माझ्या लक्षात यायला लागलं तर मी ते अरे जे म्हणलंय त्यांनी रागाने, तर ते एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ऐकून त्याच्यात आपलं त्याची पद्धत बोलण्याची एखादा चुकीची असेल पण त्या तथ्य असं जर लक्षात आलं तर आपण खूप चांगल्या प्रकारे त्याच्यापर्यंत ते पोहोचवू शकतो. आपण असं म्हणू शकतो अरे त्या दिवशी तू एकदम रागावून बोललास करा, पण मला नंतर लक्षात आलं की त्या तथ्याला काय रिअली ग्रेटफुल टू यू, तुम्हाला ते लक्षात आणून दिलं की मला समजलंच नव्हतं आधी की हे माझा दोष आहे असं, पण बरं झालं सांगितलंस, ते आता मी पुढच्या वेळेपासून काळजी घेईन. तसं आपण खूप साधेपणाने सांगितलं तर तो अरे म्हणणारा जो असतो तर त्याला एकदम काहीतरी वेगळंच वाटून जातं ना की अरे हा माणूस काही असं दुखावला जात नाही, मी त्याला दुखवायला गेलो तरी त्यातनं तो शिकतोच आहे, आणि मला रिपोर्ट करतो येऊन की अरे तुम्ही मला हे सांगितलं ते फार बरं झालं. तर असं विरळ असतं, आणि त्यामुळे त्याचं असं एक त्याला त्याचं वेगळेपण त्या व्यक्तीच्या लक्षात येऊ शकतं, आणि त्यामुळे आपल्याशी असणारं नात्याचं जे अधिष्ठान असतं तेच बदलून जातं. तो वेगळ्याच भूमिकेतनं पुढच्या वेळेला आपल्याशी वागताना वेगळ्या पद्धतीने आपल्याला सामोरा जातो आणि आपण त्याला सामोरे जातो. ते जरा मी जे सांगतोय हे थोडं करून पाहावं लागतं आपल्याला, डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून, आणि असं वावरताना कुठे कुठे आपल्या अहंकाराला म्हणजे आपण दुखावले जेव्हा जातो, आपण कुठल्याही कारणाने जेव्हा दुखावले जातो
तर त्याला पण जर आत लक्ष टाकलं आणि ती अवस्था नेमकी काय आहे याचा शोध घेतला, तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की अरे आपण दुखावलं गेलो म्हणजे आपला अहंकार दुखावला गेलाय. तो का दुखावला गेलाय त्याचा थोडासा विचार केला आणि लक्ष टाकलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या गोष्टी मी म्हणजे असं असतं ना की लोकांपुढे मी जे दिसतो तर तसाच मी जर आत असलो तर मला काही प्रॉब्लेम नसतात. पण लोकांपुढे मी काहीतरी वेगळाच दिसतोय आणि आत काहीतरी वेगळाच आहे आणि त्यात कॉन्फ्लिक्ट आहे, त्यात भेद आहे. असं जर झालेलं असेल तर त्यामुळे आपल्याला अडचणी येतात की आपल्याला काहीतरी आणि आपण आपली काहीतरी प्रतिमा बनवली आपली स्वतःची आपल्या पुढे आणि त्या प्रतिमेला तडा जातोय. कोणीतरी काहीतरी असं म्हणतात ना, अशी जी काय दुखणारी जी नस असते तिच्यावर बोट ठेवलं की माणूस दुखावतो, तसं दुखणारी नस जी आहे तर ती बऱ्याच वेळेला आपण आत झाकून ठेवलेली असते आणि ती कोणाला दिसू नये अशी खटपट चालू असते. तर ज्या वेळेला असं होतं की कोणीतरी काहीतरी असं बोलतं आणि ती चुपती नस जी असते तर तिलाच धक्का पोचतो. तर तो धक्का पोचला की आपण दुखावले जातो आणि आपण अपसेट होतो. हे जर आपण अभ्यास आपला करायला लागलो, आपल्या बरोबर राहिलो आणि असं मजेत राहायला लागलो, मग अशी म्हणलं तसं, तर आपल्याला या गोष्टी अशा हळूहळू हळूहळू समोर येत जातात की अरे हा याला अहंकार म्हणतात ना, तो दुखावला होता, तर दुखावला म्हणजे असं असं झालं होतं हे आपल्याला कळत जातं. आणि ते कळत गेलं की त्या अहंकाराचं स्वरूपच कळायला लागलं की त्याच्यातनं बाहेर पडणं इतकं अवघड जात नाही. आणि काय होतं की हे जसं समजून घेणं हे आपण एकीकडे त्याचं महत्व म्हणतोय, तर तसं जर आपण आपण ती जी प्रक्रिया ती चांगली आत्मसात केली तर त्या ध्यानामुळे जी सहजपणे निर्विचार स्थिती आपल्याला प्राप्त होते, ती निर्विचार स्थिती आली की त्यावेळेला जे समाधान, शांती, आनंद एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला मिळून जातो. तर त्यामुळे त्या निर्विचार स्थितीकडची आपली जी ओढ आहे, आकर्षण हा शब्द नाही वापरत मी, जाणीवपूर्वक नाही वापरत आहे, पण मन संपूर्ण शांत तुमचं झालंय आणि त्या शांत स्थितीची प्रचिती तुम्हाला ज्याला येते, मन पूर्ण शांत झालंय असे जर तुम्ही अनुभवता, तर त्यात एक जो पराकोटीचा आनंद असतो, तर शांती, समाधान असतं, तृप्ती असते, तर ती जर तुम्ही अनुभवलेली असेल खूप चांगल्या प्रकारे, तर तुम्हाला असं लक्षात आलेलं असतं त्या अनुभवाच्या अभ्यास करताना, अरे हा जो मला अनुभव येतोय तो मनाच्या निर्विचार स्थितीमुळे येतोय. निर्विचार स्थिती माझी मला जपली पाहिजे असं लक्षात यायला लागतं. आणि मग ती कशी आली असं आपण अभ्यास पुन्हा रिट्रोग्रेड करत गेलो की असं लक्षात येतं आपल्याकडे हे जे सगळं आपण आत्ता जो हे ध्यान सत्रांच्या निमित्ताने जो विचार केला, विचार करतोय आणि त्याच्यात प्रयोग करून पाहतोय आणि आपण असं नुसतंच वरवरचा अभ्यास करत नाही, तर सखोल अभ्यास करतोय आणि त्याचा एक परिणाम म्हणून मला हे अहंकार समजून घेणं सोपं जात आहे आणि माझा अहंकार मला समजल्यामुळे दुसऱ्याचं समजून घेणं सोपं जात आहे. माझा अहंकार कधी दुखावतो सुखावतो हे कळल्यामुळे दुसऱ्याचं कधी सुखावतो दुखावतो हे कळतं आणि ते कळल्यामुळे मानवी परस्पर संबंधांमध्ये मूलभूत परिवर्तन होऊन जातं आणि आपण बाय अँड लार्ज कशाने फारसे विचलित होतच नाही. आणि जर झालंय तर पटकन रिकव्हर होतो, पटकन आपल्याला पूर्वस्थितीमध्ये आपण येऊ शकतो. तर हे तुमच्यापैकी काही जणांनी अनुभवलेलं आहे, मला तसं रिपोर्टही केले त्यांनी, पण जे त्या प्रक्रियेत आहेत आता नव्याने येत आहेत तर त्यांनी सुद्धा असं लक्षात घ्यायला पाहिजे की खूप काही मोठ्या शक्यता या सगळ्या आपल्या आपण जे शिकतोय ते क्लासिकल सगळं शिकतोय, सगळंच काहीतरी त्याची विकृत व्हर्शन्स आपण करत नाही आहोत. तर ते प्रमाण ग्रंथांवर आधारलेलं आणि माझ्या व्यक्तिगत अनुभूतीवर आधारलेलं जे आहे तेच मी तुमच्याशी बोलतोय. तर त्यामुळे त्याचे परिणाम हे ऑलमोस्ट अश्युअर्ड आहेत. फक्त
धीराने घ्यावं लागतं, एवढं मात्र कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ज्यांना ते जाणवलंय, असं मी ज्याला तुम्हाला सांगतो की काही जणांना नक्की ते जाणवलंय, ते मला रिपोर्ट करत असतात, तर त्यावेळेला माझं सांगण्याचा हेतू असा असतो की त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची, त्यांच्याशी तुलना नाही करायची. त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची की अरे अशा पॉसिबिलिटीज आहेत, की अरे हो खरंच विचलित न होता सुद्धा जगणं शक्य आहे माणसाला. असं मला त्या जे दीर्घकाळ साधना करतायत आणि यांना डेप्थ आले त्या साधनेला, तर अशांशी बोलून किंवा ते त्यांचं ऐकून असं लक्षात येते माझ्या की अरे हे मला सुद्धा शक्य आहे. मी जर थोडं उशिरा सुरुवात केली म्हणून काही बिघडत नाही, कुठल्या वयात केली त्याने काही बिघडत नाही. कारण माया पाण्यात आपल्या परिवारामध्ये सुद्धा अशी काही लोक आहेत की ज्यांनी उशिरा सुरुवात केली पण ते चांगलं पिकअप करत आहेत. आणि काही जण दीर्घकाळ आहेत पण त्यांना थोडा वेळ लागतोय, कारण ते काही प्रत्येकाचं हे कमी जास्त असतं ना, त्यामुळे त्याला काही आपल्याला असे मापदंड लावता येत नाहीत की इतक्या महिन्यात केलं की झाले तुम्ही पार, हा मुक्त झाला, असं नाही. तर त्यामुळे ते मापदंड न लावणं हे शहाणपणाचं असतं, की जे आपण करतो की 6 महिन्याचा ध्यानाचा कोर्स किंवा वर्षाचा अमुक कोर्स असं काहीच करत नाही, ऑनगोईंग प्रोसेस म्हणूनच ठेवतो ते त्यासाठी आहे. एनिवे, तर अहंकाराचं दर्शन जर घडलं तर अहंकारातून मोकळं होणं शक्य आहे. अहंकाराचे जे विषवल्ली आहे त्याला विषवल्ली म्हणलं जातं. काय सारखं बघताना असं त्याच्याकडे असं त्याला ठेचला पाहिजे, त्याला नष्ट केला पाहिजे, मारून टाकला पाहिजे, दुष्ट आहे, भयंकर मोठं वैरी आहे आपला, असं पाहिलं जातं. आणि मला ते पर्सनली अजिबात पटत नाही. याचं कारण असं की वैराच्या भावनेने आपण जर अहंकाराकडे पाहत राहिलो तर कायम ती वैराची भावना ही वैरालाच जन्म देते आणि ते वैराच्या मानसिकतेतच आपण कायम राहतो. की सारखं मी जर समजा असा कॉन्शियस झालो, जसं विचारांचे ते तर मला निर्विचार व्हायचंय ना, आता विचार आला रे आला की मी लगेच जाणीव करून घेईन आणि त्याच्याकडे तटस्थपणे पाहिन आणि तो नाहीसा होईल. आणि असं आपण जर बसलो तर त्याचा केवढा ताण निर्माण होईल की अरे विचार आला, अरे मागचे 4 विचार तसेच सुटले, माझं लक्षच राहिलं नाही आणि त्यांच्याकडे त्यांचा अभ्यास करायचं राहून गेलं, अरे 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 असं त्यातच आपण अडकून पडलो. तर असं करून चालत नाही ना, कारण विजडम लाईज, शहाणपण समजदारपणा कशात आहे, तर आपण जे करतोय ते अधिकाधिक रिफाईन कसं करता येईल आपल्याला आणि त्याचे परिणाम हे अधिक रिफाईंड स्वरूपाचे कसे मिळतील असं पाहणं, याच्यात विकास आहे ना, याच्यात डेव्हलपमेंट आहे, खरी डेव्हलपमेंट आहे, वरवरची डेव्हलपमेंट नाही. आता करोनाने आपल्याला ते जाग आणले की आपण फक्त आपला विकास बघतोय, माणसाचा, मानव जातीचा विकास म्हणजे सगळ्या अस्तित्वाचा विकास असं मानतोय आपण, आणि त्याचे सगळे दुष्परिणाम आहेत की बाकी कोणाची आपण काही फिकरच नाही करत. वाटेत कोणी आडवा आलं तर त्याला नष्ट करायचं आणि पुढे जायचं असं चाललंय. तर ते पुढे जाणं हे किती मागे येण्यासारखं आहे. आता त्यांनी जर आपण ठरवलं तर आपले डोळे उघडू शकतात, नाहीतर आपण डोळे बंदच करून ठेवले तर काय मग बंदच राहणार. स्वतःला कमी लेखणं आता हे वेगळ्या अर्थाने येते. अहंकार असतो म्हणजे तो परिस्थिती अशी जर अनुकूल नसेल, प्रतिकूल असेल तर त्या अहंकाराला वाव मिळत नाही आणि म्हणून तो असा कुठेतरी दडपलेला आत राहतो आणि तो सगळंच प्रतिकूल असल्यामुळे आणि वाव न मिळाल्यामुळे तो असा सुप्त रूपामध्ये आत साठलेला राहतो. आणि हे सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाने लक्षात येईल मी काय म्हणतो ते, की निगेटिव्ह अहंकार हा सुद्धा अहंकारच असतो आणि पॉझिटिव्ह अहंकार हा सुद्धा अहंकारच असतो. आणि दोन्ही जर आपल्याला दिसले आपल्यातले आणि त्याचे सगळे बारकाव्याने आपल्याला त्याचं सगळ्याचं सखोल ज्ञान झालं तर त्यातनं अहंकार मुक्ती शक्य आहे असं आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि ते सुद्धा असं अप्पांनी जे धवलगिरीने म्हणलेलं आहे की कुठली अवस्था ही कायमस्वरूपी नसते, तर ती त्या अवस्थेचं असत असावं लागतं. अहंकार मुक्ती झाली
तर अहंकारातून मुक्त असत असावं लागतं सतत. आणि ते जर करायचं असेल तर अहंकाराचे जे बारकावे असतात ते कुठेतरी दडून बसलेला असतो आणि तो आपल्याला दिसावा लागतो. तर त्यासाठी जी अवेअरनेस लागतो, आपल्याला जागृती लागते, आत्मभान लागतं. तर ते आपल्या बरोबर राहिल्याने आणि ध्यानाचा अभ्यास सतत करत गेल्यामुळे, आपण जे ध्यानाची प्रक्रिया शिकलो ते करत गेल्याने आपल्याला हे बारकावे सगळे त्याच्या आपल्या दृष्टीपथात यायला लागतात. आणि तसे ते आल्यामुळे त्याच्याविषयीच आपलं ज्ञान परिपूर्ण होत जातं. आणि तसं झाल्यामुळे त्याचा आपल्यावरती असणारा जो पगडा असतो अहंकाराचा तो कमी होत जातो. ते झाल्यामुळे त्याच्या हातातलं आपण बाहुलं न होता, आणि आपलं त्याच्याशी नातं खूप चांगलं असल्यामुळे, डेव्हलप झालेलं असल्यामुळे, आपणही त्याला आपल्या हातातलं बाहुलं करत नसल्यामुळे, त्या नात्यामुळे त्या अहंकारातून मुक्त असत असणं आपल्याला शक्य होतं. त्या अहंकारातून मुक्त एकदा व्हायचं असं नाही, तर अहंकारातून मुक्त असत असावं लागतं. आणि त्यासाठी सतत जागृती असावी लागते. आणि त्या जागृतीसाठी आपल्याला अवेअरनेस आपला विकसित झालेला असावा लागतो. आणि त्यासाठी आपल्याला ध्यानाची प्रक्रिया खूप आपल्यात मुरलेली असावी लागते. आणि ती जर मुरलेली असायची असेल तर ते रोज नित्याने आपल्याला करावं लागतं. अजून काही हे तसं बऱ्यापैकी लक्षात येते ना तुमच्या मी काय सांगतोय ते? नाही, उपयोग नाही. हा, ते निगेटिव्ह थॉट्स जे असतात ना, पुन्हा आपलं ते थांबवायचे नाहीत. कारण थांबवायचा प्रयत्न केला की ते थांबणार नाहीतच. पण आपण असं त्या निगेटिव्ह थॉट्सच्या निमित्ताने आपण आपल्या जवळ आलो आणि त्या सगळ्या निगेटिव्ह थॉट्सच्या निर्मितीचा असं थोडा वेळ काढून गेलो, आपल्या आपल्या स्पेस मध्ये आपल्या थोडा वेळ काढून असं एकांतात मध्ये गेलो आणि तिथे त्या आपल्या निगेटिव्ह स्टेटचा आपण अभ्यास केला, त्याची सगळी मागे दडलेली कारणं सगळी उलगडून पाहिली, तर त्यातनं आपल्याला समजायला लागेल की निगेटिव्ह थॉट्स कशामुळे येतात, त्याचा सोर्स कळेल. आणि तो जो कळला तर भौतिक पातळीवर ते सोर्स, त्याची जी काही कारणं असतील जी समोर येतील, तर त्यातली काही कारणं आपल्या आवाक्यातली असतील तर ती दूर केली, आणि जी आवाक्यातली नसतील ती मान्य केली की असं असणार आहे. नाही का, की आपली स्वच्छता आपण ठेवू शकतो, आपल्या घराची स्वच्छता आपण ठेवू शकतो, पण रस्ते स्वच्छ आपण नाही ठेवू शकत. अनेक जणांनी तसं ठरवलं आणि ते काम तो करत गेला तर सगळं काही स्वच्छ राहू शकतं. पण जे आपल्या आवाक्यातलं आहे ते आपण करण्यावर भर दिला आणि आपल्या आवाक्यातलं नाही ते मान्य करण्यावर भर दिला, तर मग ते निगेटिव्ह थॉट्सचं जे सोर्स असतो तिथूनच त्याचं करेक्शन केल्यासारखं होतं. कारण कुठेतरी आपल्याला अपयश आलेलं असतं, कुठेतरी आपल्याला धक्का बसलेला असतो, काहीतरी आपल्या याच्यात फ्रस्ट्रेशन म्हणजे असतं, काहीतरी अपेक्षाभंग असतो, काही ना काही अशा गोष्टी घडलेल्या असतात की ज्या आपल्याला हव्या असतात तशा घडलेल्या नसतात. आणि त्याचा अभ्यास करताना आपल्याला जे आपल्या ताब्यातलं आहे ते कळलं आणि जे आपल्या ताब्यातलं नाहीये ते कळलं. ताब्यातलं आहे ते करायला लागलं, ताब्यातलं नाही ते मान्य केलं, की तो कॉन्फ्लिक्ट आतला गेला. तुमच्या असं लक्षात आलंय का पहा, की काहीही करायला घेतलं पण ते कुठे ना कुठेतरी तो कॉन्फ्लिक्ट दडलेला असतो, की हे मी जे करतोय तर ते बरोबर आहे का नाही मला माहित नाही, आणि करत असतो पण त्या कॉन्फ्लिक्ट मध्ये खूप शक्तीचा क्षय होतो. असं तुमच्या लक्षात आलंय का पहा. आणि तसं जर लक्षात आलं असेल तर मग हा कॉन्फ्लिक्ट दूर करण्यासाठी आपल्याला विचार असे खूप क्लिअर कसे होईल, विचार प्रक्रिया आपली कशी क्लिअर होईल ह्याच्यावरती भर द्यावा लागतो. आणि तो जर देता आला तर निगेटिव्ह थॉट्स हे आपसुकच गळून पडतात. पण त्याच्या
अजून पलीकडे थोडस खोलात जायचं झालं तर असं म्हणता येईल की आपण ज्यांना निगेटिव्ह थॉट म्हणतो त्याच्या मागे पॉझिटिव्ह थॉट दडलेले असतात, आणि आपण ज्याला पॉझिटिव्ह थॉट म्हणतो त्याच्या मागे निगेटिव्ह दडलेले असतात. याचं कारण सगळं या भौतिक पातळीचं सगळं अस्तित्व जे आहे ते द्वंद्वात्मकच आहे. चांगलं वाईट, भलं बुरं, शुभ असो, हे सगळे द्वंद्व आहेतच ती. आणि तशी ती असल्यामुळे आपल्याला एकापासून दुसरं सेपरेट करता येणारच नाही. सुखापासून दुःख आपण वेगळंच करायला गेलो नाही करता येणार. सुख म्हणलं की सुखाबरोबर दुःख घ्यायची तयारी ठेवायलाच लागेल आपल्याला. ती जर केली नाही, आपण तयारी ठेवली नाही, तर आपण भ्रमात राहू. पण वास्तव हे आहे की ते एकत्र असणार आहे, हा नियम आहे निसर्गाचा. तर तसाच आपल्याला स्वीकारावा लागेल. जसं करोनाच्या बाबतीत आहे की लिव्ह अँड लेट लिव्ह हा निसर्गाचा नियम आहे. परस्परावलंबित्व आणि परस्पर मदत हे एकमेकांच्या बरोबर आहे. अन्नाची जी साखळी आहे ती परस्परांना मदत आहे, आणि परस्परावलंबित्व म्हणजे वृक्षांचं, वनस्पती विश्वाने टाकून दिलेली जी हवा आहे ती आपल्यासाठी महत्वाची, आणि आपण टाकून दिलेली हवा ही त्यांच्यासाठी महत्वाची. परस्परावलंबित्व आहे आणि परस्पर पूरकता आहे. तर हे अस्तित्वगत जे नियम आहेत ते आपण नाही बदलू शकत. बदलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, पण तो यशस्वी होण्याची शक्यता नाही. आणि त्याची जी यशस्वीता आहे ती लगेच कळणार नाही तुम्हाला. जसं आता पिढ्यानपिढ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स ठार करण्यामध्ये आपण कशी अधिकाधिक पॉवरफुल अशी औषधं निर्माण करण्यावरती सगळा भर दिला, आणि त्याचा परिणाम काय होतोय तर त्यांच्या सगळ्या पिढ्या पुढच्या करोनाच्या किंवा इतर सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या, तर त्या तुमच्या सर्व प्रकारच्या औषधांना पण दाद देईन अशा झाल्या. आता एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिला आहे मेडिकल फ्रटर्निटी पुढे. पण त्याचे जे रूट कॉज आहे त्याच्याकडे पाहिलं नाही जात. रूट कॉज आहे काय त्याच्यातलं, की नुसतंच ठार करणं, मारामाऱ्या करणं आणि आक्रमकता तुम्ही जर ठेवली तर त्याचा परिणाम ह्या ऍक्शन तुमची जर तशी असेल आक्रमक, तर त्याला प्रतिसाद आहे आक्रमकतेनेच येणार, की जे आता आपण अनुभवतोय त्याचाच परिणाम आहे. की चांगले ते करोना बॅट्स मध्ये, वटवागळांमध्ये गुण्यागोविंदांनी नांदत होते, तर त्यांना आपण तेच खायला गेलं, बॅट्सच खायला गेली लोक. ते हे झालं ना त्यांचं. तुम्ही जर हेच केलं, काय विस्थापित केलं त्यांना, तर ते कुठेतरी जाऊन त्यांना जगावं लागेल ना. त्यामुळे ते आपल्यामध्ये शिरले. असं होतंय ना सगळ्या बाबतीमध्ये. तर त्यातनं धडा घेऊन आपण शहाणे झालो आणि डोळे उघडले आपले, आणि समग्रता दृष्टीची आली. म्हणजे सगळं अस्तित्व महत्वाचं आहे, फक्त मी नाही महत्वाचं. ही जर दृष्टी मिळाली तर त्या करोनावर पण त्याला थँक्स दिल्या पाहिजेत. खरं ही दृष्टी तू देऊन गेला आम्हाला. थोडस नुकसान झालं, म्हणजे बरंच नुकसान झालं, आर्थिक झालं, बाकी सगळ्या पातळ्यावर, आरोग्याच्या पातळीवर झालं, पण माणसाला कधी नव्हे तो धडा मिळून गेला. खरे नाही, आपल्याला आपल्या पुरतं बघून नाही चालणार, सगळ्या अस्तित्वाचा विचार करावा लागेल. हा धडा जर मिळाला तर तो केवढा मोठा धडा असेल. सांगण्याचा हेतू असा की आपण आपला अप्रोच जसा असतो त्याच्यावरती आपल्याला येणाऱ्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. की आपला अप्रोच जर आक्रमकतेचा असेल कुठल्याही बाबतीत, तर तशीच प्रतिक्रिया आपल्याला येणार. अहंकार असेल, अहंकारीपणा असेल, तर अहंकाराचीच प्रतिक्रिया येणार. कारण ऍक्शन रिॲक्शन हे तर सगळं निसर्गाचे नियमच आहेत. आणि आपण काय म्हणतोय की प्रतिक्रिया विचारांना न देणं. तर हे जर आपल्याला आपल्या अभ्यासातनं लक्षात आलं की अरे हो, खरंच मी विचारांना प्रतिक्रिया दिल्या नाही तर विचार म्हणजे असे आपसूक शांत होऊन जातात. मला खूप बरं वाटतंय, त्याने एक सेन्स ऑफ वेलबिंग येतं, आतून स्वस्थता येते.
ते अनुभवाने आपल्या लक्षात आलं असेल तर आपण नॅचरली कायमच मग आपण त्या निर्विचारतेच्या साठी आपण नित्य साधना करत राहतो. नंतर सतत स्वतःबरोबर राहणं, स्वतःशी मैत्री करणं, स्वतःला समजून घेत राहणं, पावलं क्षणाक्षणाला, अशी ती प्रक्रिया आपोआपच चालू राहते. म्हणून विचार प्रतिक्रिया आपल्या आयुष्यातल्या थांबणं आणि प्रतिक्रियेचं रूपांतरण हे प्रतिसादामध्ये होणं, हा जो अमूलाग्र बदल आहे तो जो झाला आणि आपण अरे कारेतनं मुक्त झालो आणि समजुतीची भाषा आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे रुजली, तर जवळजवळ 80-90% आपले भौतिक पातळीचे प्रश्न त्याचं निराकरण होऊ शकतं. आणि ते झाल्यामुळे मन शांत व्हायला मदत होते. कारण समस्या जर आपल्या आयुष्यात असतील तर आपलं मन विचलित राहणारच आहे. पण समस्यांचं निराकरण झालेलं असेल तर आपलं मन शांतीच्या उंबरठ्यावरच असेल. त्याला जर साधनेची जोड दिली आणि साधने ध्यानाच्या प्रक्रियेची जोड दिली तर ते पटकन शांत होऊन जाईल. ते पटकन शांत झालं की स्वस्थता येईल आणि सेन्स ऑफ वेलबिंग येईल आणि ती आपोआप टिकायला लागेल. म्हणून त्याचं महत्व खूप मोठं आहे. आपण जे करतोय त्याचं महत्व खूप आहे आणि ते आपण कायम लक्षात घेऊन या सगळ्या प्रक्रियेकडे बघायला पाहिजे. काय होतं, असा एक प्रश्न आहे की समोरची व्यक्ती चुकीचं वागते आणि सांगूनही त्यात सुधारणा होत नाही, तर त्याकडे शांतपणे कसं बघायचं किंवा एकदम रिॲक्शन होते तर काय करायचं. तर हे तर खरंच आहे की समोरची माणसं चुकीची वागत असतात आपल्या आजूबाजूला, हे खरंच आहे. परंतु समजा आपण आपल्याच अनुभवांचा आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्यावेळेला आपण ज्या वेळेला आपण समोरच्या माणसाची चूक काढलेली असते आणि ती अशी खूप डायरेक्टली आणि त्याला दुखावून काढलेली असते, तर त्यावेळेला तो आपल्याला संपूर्ण म्हणजे त्याच्याशी आपलं कम्युनिकेशन, संवाद हा पूर्णपणे तुटलेला असतो. त्यावेळी तुटलेला तुटतो आणि नंतर कायम तुटलेलाच राहतो. कारण आपण ज्याला दोष दाखवतो एखाद्या माणसाचा, तर त्यावेळेला त्याचा अहंकार दुखावतो. आणि साधारणपणे तुम्ही जर पाहिलं आपलाच अभ्यास करताना आपण जर आपल्याला हे लक्षात आलं असेल की आजूबाजूला डोळे उघडे ठेवून आपण ऑब्झर्व करत असताना आपल्याला असं लक्षात आलेलं असेल की दोष कुठलाही कोणालाही जर दाखवला तर त्याची इमिजिएट रिॲक्शन अशीच असते की तू कोण माझा दोष काढणार, तू काय स्वतःला फार शहाणा समजतो का, अशीच प्रतिक्रिया असते. आणि तशी जर असेल तर संवादच तुटला ना मग सगळा. तर हे जर आपल्याला खूप स्वच्छपणे कळलेलं असेल, अगदी स्पष्टपणे कळलेलं असेल, तर आपण दोष काढायला जाणारच नाही. अशा प्रकारे डायरेक्टली नाही काढायला जाणार. तर आपण संवाद कसा प्रस्थापित होईल याला जास्त महत्व देऊ. आणि तो संवाद जर चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाला तर आपल्याला असं समजुतीच्या भाषेमध्ये असं सांगता येईल की अरे हे असं असं जरा होतंय, तर त्यांनी सगळ्यांना जरा त्रास होतोय, तर काही करता येईल का त्याच्याबद्दल, असं साधेपणाने पण अप्रोच घेऊ. आणि मग त्याचा प्रतिसाद सुद्धा एखादा साधेपणाचा येऊ शकेल. आपण जर दीर्घकाळ त्याच्याशी खूप असं चुका काढत राहिलेलो असलो आणि आपण अचानक असं काहीतरी आपला पवित्रा बदलला तर लगेच काही तो बदलणार नाही. तर त्याला सुद्धा आपल्याला पेशन्स ठेवावं लागेल, धीर धरावं लागेल. पण अप्पा जे म्हणत असत की जे मला खूप त्यावेळेला सुद्धा पटलं, अप्पा म्हणजे महर्षी न्यायरत्न विनोद, तर ते असं म्हणायचे की कोणाशी आपल्याला जर बोलायचं असेल तर त्याच्या समोर बसून बोलायच्या ऐवजी शेजारी बसून बोलावं. त्याची मानसिकता, त्याची भूमिका काय आहे ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कळायला लागते, दिसायला लागते. आणि त्यामुळे आपल्याला त्याला समजून घेणं सोपं जातं. आणि त्याला समजून घेतल्यामुळे
त्याच्याशी संवाद आपला अधिक चांगल्या प्रकारे व्हायला लागतो आणि संवादामुळे त्याला जे दुखवत होतो आपण, त्याचे जे दोष काढत होतो ते काढेनासे होतो. आणि तसे न काढता आपण संवादामार्फत त्याच्यापर्यंत ती गोष्ट पोचवली की अरे असं असं होतंय आणि त्याचा सगळ्यांनाच त्रास होतोय, तर एखाद्या त्याच्यात बदल होण्याची शक्यता असते. पण हे सुद्धा काय आहे की अहंकार किती त्या माणसाचा आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तर काही वेळेला त्याला मर्यादा येऊ शकतात, कारण अशी काहीतरी क्रिटिकल मोमेंट आहे, गंभीर किंवा इमर्जन्सी, आणि त्यावेळेला काहीतरी कोणीतरी विचित्र वागतोय, तर त्यावेळेला आपल्याला परिस्थितीची गरज म्हणून आपल्याला एखादा आणि वेळेची कमतरता म्हणून काहीतरी आपण तात्कालिक आणि तात्पुरतं पण अर्जंट सोल्युशन म्हणून एखादी गोष्ट हाताळली आणि नंतर ते आपल्या लक्षात आलं की हे हाताळली खरी, पण त्यात जरा तो समोरचा माणूस दुखावला गेला असेल, त्याच्याशी मग नंतर आपण संवाद साधला आणि म्हणलं की ती अशी अशी परिस्थिती होती, तर मी जरा तुला असं असं बोललो, तू काही ते मनावर घेऊ नको, कारण परिस्थितीच तशी होती आणि काही चॉईसच नव्हता मला, त्यामुळे थोडस ओरडावं लागलं. तर एखाद ते विरून जाऊ शकतं आणि पुढच्या वेळेला तो आपल्याशी जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला रिसेप्टिव्ह राहू शकतो. पण हे ट्रिक म्हणून करून चालत नाही. असं केलं की मग आपल्याला त्या माणसाचं संवाद साधला जाईल आणि मग तो आपण सांगेल ते ऐकायला लागेल म्हणून आपण खोटं खोटं त्याच्याशी असं नाटक करायला लागलो चांगलं चांगलं वागण्याचं, त्याचा काही परिणाम नाही होणार. ते आतूनच यावं लागेल आणि ते आतून आलं तरच त्याचा परिणाम होईल. आणि तसा जर नाही, तसा होत नसेल परिणाम, तर त्याचा अर्थ एवढाच होतो की आपण संवाद साधत नसून काहीतरी दोष काढतोय. आणि कोणीही कुठल्याही माणसाला जगामध्ये तुम्ही दोष काढायला गेलं तर नको वाटत. कुठेही कुठल्याही क्षेत्रात जातो, पण तो ते दोष झाकतो ना, ते झाकायचा त्याचा प्रयत्न असतो. तेच तुम्ही जर बाहेर काढायला लागला तर तो बिथरतो. पण संवादासाठी गेला की नाही बाबा हे म्हणजे आपण थोडं बसूयात, आणि मी म्हटलो तसं शेजारी बसून मला जरा थोडं चुकताय की असं असं वागलं झालं होतं तुझ्याकडनं, काय कारण असावं त्याचं जरा मला समजून घ्यायचं, असं जर बसला तुम्ही एखादा तो ओपन होऊ शकतो. विचाराच्या मागे काय दडलंय याचा विचार जर केला तर त्या विचाराला प्रतिक्रिया दिल्यासारखे नाही का होणार. नाही, ऍक्च्युली आपल्यामध्ये एखादा विचार निर्माण होतोय, आपण त्याच्या मागे जातोय, म्हणजे काय करतोय आपण की ह्या विचाराचा सोर्स काय आहे, कुठून येतोय, काय येतोय, ह्याचा शोध घेतोय आपण. आणि तुम्ही थोडस विचारात बरोबर राहिला की तुम्हाला असं लक्षात यायला लागेल कालांतराने की काही ना काहीतरी प्रत्येक विचार आपल्याविषयीचा आपल्याला एक मेसेज देत असतो, काहीतरी एक क्रिप्टिक ह्याच्यामध्ये, म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला आपल्याविषयीची काहीतरी दडलेली माहिती समोर आणतो विचार. आणि ती जर आपण समजून घेतली, छान डिकोड केली त्याची भाषा समजून घेतली, तर त्याच्यामध्ये दडलेले आपण काय ते आपल्याला कळायला लागतं. आणि जिथे दडवादडवी आहे, बनवा बनवी आहे, लपवा लपवी आहे, तिथे प्रॉब्लेम आहे. तर म्हणून आपण जर विचारांच्या मागे काय आहे ते आता आपण असं करत गेलो की आपल्याला लक्षात यायला लागतं की अरे हो, हे असं असं माझा तो स्वभाव आहे, तो विचाराच्या रूपाने प्रकट झाला बरं का. नाही तर स्वभाव जो आहे तो त्याच्या मागे आहे आणि विचार हे त्याचा आविष्कार आहे. हे जे डिफरन्सिएशन आहे ते आपल्याला आपल्याच अभ्यासाने लक्षात येतं. त्या सतत आपल्याला पॉझिटिव्ह कसं राहता येईल, तर मी म्हणलं तसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्या जर आपण पलीकडे जातो त्याला खऱ्या अर्थाने आपण पॉझिटिव्ह होतो. हे जरा ऐकायला आपल्याला विचित्र वाटेल की
पॉझिटिव्ह विचारसरणी, सकारात्मक विचारसरणी आणि नकारात्मक विचारसरणी ही परस्परावलंबी आहे आणि खरी जी सकारात्मक आहे ती याच्या पलीकडची आहे. आपल्याला असं जर आपण खूप सकारात्मक आहोत, विचार करतोय असं वाटत असेल तर आपण नसतो सकारात्मक विचार करतो. पण आपल्याला माहितीच नसतं आपण सकारात्मक विचार करतोय, त्याला आपण खऱ्या अर्थाने सकारात्मक असतो. माहिती नसतं म्हणजे अज्ञान अशा अर्थाने माहिती नसतं असं नाही, तशा अर्थाने माहिती असतं. आपल्याला ज्ञान असतं की आपण सकारात्मक आणि नकारात्मक जे आहे त्याच्या पलीकडे गेलेलो आपल्याला लक्षात आलेलं असतं. आणि त्याची पूर्वतयारी ही ध्यानाच्या अभ्यासात नव्हते, कारण आपण प्रतिक्रिया दिल्या नाही की ट्रान्सेंडन्सची प्रक्रिया सुरू झाली, त्याच्या पलीकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली. फक्त नुसतं कृतीवर लक्ष केंद्रित करून चालत नाही, तर त्याच्या मागची जी तत्वज्ञानाची जी बैठक आहे ती तितकीच पक्की असायला लागते. म्हणजे संकल्पनात्मक स्पष्टता जी आहे ती जर तितकीच चांगली असेल, तितकेच चांगल्या कोटीची, चांगल्या प्रतीची असेल, तर आपलं विचलित होणं कमी होऊन जात आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने सकारात्मक म्हणजे काय कळतं. नकारात्मकच्या विरोधातलं जे सकारात्मक आहे ते तात्पुरतं असतं. टिकाऊ सकारात्मकता हवी असेल तर प्रतिक्रिया विरहित असं जे असणं आहे आपलं आणि प्रतिसादावरती आधारित आपलं सगळं जगणं व्हायला लागलं तर ते खूपच सकारात्मक असतं. किंवा वेगळ्या प्रकारची सकारात्मकता त्याच्यात असते की ज्याच्यामध्ये नकारात्मक घडत असताना सुद्धा तुमच्या आयुष्यात किंवा इतरांच्या तुम्ही तेवढे विचलित झालेले नसता. त्याची जाणीव असते तुम्हाला, नकारात्मक काय घडते समजतं तुम्हाला, पण त्यांनी प्रभावित होत नाही तुम्ही. आणि नुसतंच नकारात्मकतेने नाही तर काहीतरी खूप चांगलं घडलेलं असलं तर त्याने सुद्धा प्रभावित होत नाही. आणि दोन्हीने तुम्ही ज्याला प्रभावित होईल असे होतात त्याला खऱ्या अर्थाने आणि तुमच्यामध्ये स्थिरावं असं म्हणता येईल. आणि तसं स्थिरावणं फार महत्वाचं असतं. एखादा विचार बरोबर आहे की चूक आहे पाहायचे नाही, तर त्यामागे लपलेला आपला स्वभाव कसा पाहायचा. तर चूक कुठलाही विचार किंवा चूक आहे किंवा बरोबर आहे हे आपण कशाच्या आधारावर ठरवतो. तर आपण आपलंच काहीतरी एक मूल्यमापनाची प्रक्रिया आपल्याला कोणीतरी शिकवलेली असते आणि ती धरून चाललेलं असतं की हे बरोबर आणि हे चुकीचं, हे चांगलं, हे वाईट, हे शुभ, हे अशुभ. ती काही अल्टिमेट रियालिटी नसते, ऍब्सोल्यूट रियालिटी नसते. इट इज रिलेटिव्ह रियालिटी. ते जर आपल्या लक्षात आलं तर मग आपण आपोआपच चांगल्या वाईटातनं मुक्त होतो. मगाशी म्हणलो तसं की द्वंद्वातून बाहेर पडणं, द्वंद्वातून बाहेर कंटिन्युअसली पडत असणं म्हणजे खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह असणं. तर बऱ्यापैकी मला वाटतं तुमच्या प्रश्नांचं हे केलं. आता असं करूया, आता वाटल्यास आपण आज कुठला सोमवार आहे ना, तर आपण 2 दिवस घेऊया, मंगळवार बुधवार. आणि आता हे जे आपण केलं या 2-3 सेशन्स मध्ये, तर ते तुमच्यापर्यंत किती पोचलंय हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि त्यासाठी तुम्ही जरा क्वालिटी टाइम आणि प्रायोरिटीने वेळ काढून आपण जे बोललोय त्याच्यावरती जरा चिंतन करा, मनन करा. आणि उद्या आणि परवा त्याच्याविषयीचे तुमचे रिस्पॉन्सेस तुमचे कळवा. आणि ते कळले की मग त्याच्यावर ते माझ्या समोर असले की मग आपल्याला जे पुढे जे करायचंय, पुढे जे शिकायचंय, तर ते ध्यानाची एखादी वेगळी प्रक्रिया शिकावी का अजून काही शिकावं हे आपल्याला ठरवता येईल मग त्याच्यावर आधारित. कारण नुसतंच असं मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय याच्यापेक्षा तुम्ही ते करून पाहता आणि तुम्हाला काहीतरी जाणवतंय, तुम्ही ते मला माझ्यापर्यंत पोहोचवताय.
आणि त्यावर आधारित मी बोलतोय हे जास्त मिनिंगफुल होईल असं मला वाटतंय. 5-10 मिनिटं करू फक्त. तर आरामशीर सुखकारक स्थिती घेऊन बसा. खात्री करून घ्या की आपण आरामशीर आहोत. बसा, आडवे पडा, जसं तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं. मग शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये लक्ष टाकून कुठे कुठे शरीरात ताण आहेत, स्नायू ताणलेले आहेत, ताठरलेले आहेत, याच्याकडे लक्ष टाका. आणि ताण जाणवला की तो भाग सैल करून ताणविरहित शरीर कसं होईल असं पहा. आरामदायी स्थिती आहे, डोळे हलकत मिटलेले आहेत, ताण समजून घेणं चालू आहे आणि ते दूर करणं चालू आहे. हलगतपणे आपण पोटापाशी होणाऱ्या हालचालीकडे लक्ष देऊया. प्रत्येक नैसर्गिक श्वसनाबरोबर आपलं पोट कसं मागे पुढे होत आहे जास्तीत जास्त सहजपणे बघूया. मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष वळवूया. विचाराच्या येण्याविषयी, आपल्या मनात असण्याविषयी आणि मनातून बाहेर जाण्याविषयी आपल्याला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही असं लक्षात घेऊया. विचार चांगला आहे म्हणून राहायला पाहिजे ही प्रतिक्रिया झाली. वाईट आहे म्हणून मला तो नको ही प्रतिक्रिया झाली. आपण चांगला विचार आलाय म्हणून जाणलं. मनात तो राहिला तर राहिला हे जाणलं. मनातून बाहेर पडायला लागला, तो बाहेर जातो हे जाणलं. पण त्याच्या कुठल्याही विचाराच्या आपल्या मनात येण्याबाबत, मनात असण्याबाबत आणि मनातून बाहेर जाण्याबाबत पण काहीच म्हणलं नाही. विचारांच्या बाबतीतला हवं नकोपणा बाजूला ठेवला. हे करताना मध्ये कुठे जर ताण निर्माण झाला स्नायूंमध्ये, थोडी हालचाल करून तो ताण दूर करायला हरकत नाही.
हलकतपणे डोळे उघडूया आणि थोडस स्ट्रेच करूया शरीर. ठीक आहे. मग सगळ्यांना मनापासून नमस्कार.